बाई तुझा आशीर्वाद या भागामध्ये राजा त्या मालकाच्या घरी गेलेला असतो आणि त्याला माहिती काढायची असते की तो मालक फ्रॉड आहे की काय. आणि खरंच तो मालक फ्रॉड असतो. आता राजामुळे अवनीचं आयुष्य वाचणार आहे, कारण एक मुलगी तिथे गेल्याच्या नंतर त्या मालकाने तिच्यावर काहीतरी जबरदस्ती केली आहे आणि तिला खोटं नाटं काही सांगून तिला रूममध्ये डांबून ठेवलं होतं. हे राजाने बघितल्यानंतर राजा तिला वाचवतो. आता इकडे त्यांच्या घरी त्यांची तयारी सुरू असते आणि हॅपी ॲनिव्हर्सरी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी धन्या म्हणत असतो, चला रे पटापट साफसफाई करून घ्या. आपल्या वहिनीला असं अस्वस्थ आवडत नाही ना, अस्वच्छता. त्यांना अशी धूळ वगैरे, त्यामुळे साफसफाई करायला लागतात. नमी पण आलेली असते. आता अण्णा ते हॅपी ॲनिव्हर्सरीचं काही काढू देत नाही. ते म्हणत असतात, घरामध्ये आजकाल खूप हॅपी हॅपी व्हायला लागलं, त्यामुळे हे हॅपी काढायचं नाही. या पाण्या म्हणत असतो, अण्णा. तो म्हणत असतो, पाण्या तुला पण सांगतो, हे आता असंच सुरू राहू द्या आणि खूप आनंदी आनंद पसरू द्या सगळीकडे. आणि माझी सुनबाई तर साक्षात लक्ष्मी आहे, तिला तिच्यासाठी तर काही पण करायला मी तयारच असतो. आता अवनीला असं वाटत असतं, त्या घराबद्दल तिच्या फिलिंग्स असतात. आणि आता नमीला धन्या म्हणतो, नमे काय करू सांग ना, हे ॲनिव्हर्सरीचं काढलेलं ते परत लावू की जे राहिलेलं आहे ते काढू. ती म्हणतेस ते, अरे बाबा काही पण कर, पण आता मामानी सांगितलेलं आहे ते हॅपी काढायचं नाही, तर फक्त ते हॅपी राहू दे. आता धन्या खूप कन्फ्यूज होतो आणि जेवढं राहिलेलं आहे तेवढं तिथेच ठेवतो आणि बाकीचं बाजूला काढून घेतो. नंतर इकडे अवनी राजाला भेटायला आलेली असते. राजाला खूप वाईट वाटतं की उद्या अवनी जाणार, आता काय होईल काय नाही या विचाराने तो बाहेर जाऊन बसतो आणि अवनीसोबत घालवलेले काही क्षण आठवत असतो. अवनीने त्याच्या घरी गेल्याच्या नंतर ते गुच्छ फेकला होता येल्लो कलरचे फुलं असताना, तर तो म्हणत असतो, देवी आई मला असं वाटलं होतं या येल्लो कलरच्या गुलाबापासून लाल कलरच्या गुलाबापर्यंत आमचं प्रेम प्रकरण जाईल आणि नक्कीच हे सक्सेसफुल होईल, पण असं काही होताना दिसतच नाही ग देवी आई. किती होप होती मला आमच्या नात्याबद्दल, पण काहीतरी चुकीचंच घडतंय असं वाटतंय. आता राजा झोपलेला असतो तेव्हा अवनी येते. अवनीने येल्लो कलरचा पेपर आणलेला असतो, त्यामध्ये ती फूल तयार करते आणि ती म्हणते, तो म्हणत असतो, तुम्ही इकडे कसं काय आलात. ती म्हणत असते, अरे मी उद्या नसणार ना, तर मला असं वाटतंय की आज तुझ्यासोबत खूप गप्पा माराव्या. मला पण तुझी सवय झाली ना आता, आणि तुला सोडून जावंसं वाटत नाही. राजा खूप खुश होतो अवनी आल्याच्या नंतर आणि मग तो, बसा ना तुम्ही इकडे, आणि तिला त्या खाटेवर बसायला लावतो. नंतर अवनी म्हणत असते, बघ ना मला या घराबद्दल खूप अटॅचमेंट झालेली आहे. राजा पण मनात बोलतो की मला पण तुमची खूप सवय झाली आहे, आमच्या घरच्यांना पण, आणि तुम्ही असं अर्ध्यावर सोडून जाऊ नका ना. पण तुम्हाला कसं सांगू, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता अवनी खूप हसून त्याच्याकडे बोलत असते आणि तो म्हणत असतो, हे काय बनवत आहे. ती म्हणत असते, अरे तुला एक गुलाबाचं फूल बनवून दाखवते. आता तो म्हणत असतो, तुमचा कार्यानुभव विषय खूपच पक्का आहे वाटतं, म्हणजे कागदाच्या खूप काही गोष्टी बनवता येतात का तुम्हाला. अवनी म्हणत असते, हो अरे मला ना या सगळ्यांची खूप आवड होती लहानपणी आणि आता पण खूप आवड आहे. अवनी म्हणत असते, हे बघ राजा, मला तुला ना सांगायचं आहे, मी गेल्याच्या नंतर या सगळ्यांना काही कळू देऊ नको की आपल्या लग्नाबद्दल हे सगळं. राजा म्हणत असतो, अहो पण तुम्ही इथे थांबला असतात तर हे सगळे प्रॉब्लेम सुटले असते. आता खूप वेळ यांच्या त्या गुलाब बनवताना एक गाणं लावलेलं आहे आणि तेच खूप वेळ दाखवलेलं आहे. नंतर अवनी म्हणत असते, अवनीचं फूल बनवून रेडी होतं तेव्हा राजा म्हणत असतो, वा किती छान बनवलं. अवनी म्हणत असते, अरे मला हे येतंच, त्यामुळे एवढं काही नाही त्यामध्ये. तो म्हणत असतो, अहो पण तुम्ही माझ्यासाठी गुलाब बनवताय आणि मी असं काय केलंय. राजा म्हणत असतो, अहो तुम्ही असं काही नाही केलंय. पण अवनी म्हणते, अरे माझ्यासाठी जेव्हा माझ्या पडत्या काळात माझी फॅमिली पण माझ्यासोबत नव्हती, तेव्हा माझ्या बाजूने तू उभा होतास आणि तू तू मला आधार दिला, त्यामुळे मला ना खूप काही शिकायला भेटलं किंवा माझं आयुष्य वाचलं. विवांशी लग्न होण्यापासून मला तू वाचवलं. माझे घरचे तर माझं लग्न लावून देऊन मला अगदी संकटात टाकणार होते, तेव्हा तू धावून आलास. आणि म्हणून या माझ्या राजासाठी हे माझं फूल. आणि राजा तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही.
तू माझ्यावर जे काही उपकार केलेले आहेस. आता राजा पण हसायला लागतो. दोघे पण खूप खुश असतात. इकडे धन्या, यशोदा आणि पाण्याने पांघरून वगैरे टाकलेले असतात. आणि धन्या म्हणत असतो, पाण्या तुला एक गोष्ट सांगू काय? अरे अवनी वहिनी राजाला भेटायला बाहेर गेल्यात. आता यशोदा म्हणत असतो, अरे तुला काय करायचं रे, तू किती लहान आहे अजून, झोप ना गपचूप. आता धन्या म्हणतो, झोपतो. आणि धन्या खूप कॉमेडी आहे. तो लहान असल्यामुळे ना घरामध्ये खूप कॉमेडी करतो. या सगळ्यांना खूप हसवण्याचा प्रयत्न करत असतो. आता अवनी राजाला फुल देत म्हणते, हे फुल असंच जपून ठेव. माझी आठवण आली ना तेव्हा या फुलाकडे बघत जा. आणि ती म्हणते, येते मी आता, झोपते. मला ना सकाळीच उठायचं आहे ना, त्यामुळे. तो म्हणतोस तो, कशासाठी, कुठे जायचं आहे? ती म्हणतेस, ते राजा तुला माहीत नाही का, मी आता उद्या तुमच्या घरामध्ये नसणार. राजा म्हणतोस तो, असं का बोलताय? मनातच बोलतो तो, देवी आई यांचं हे सगळं काही खरंच होऊ देऊ नको. आणि खरंच देवी आई तिला अवनीला परत इथेच घेऊन येणार आहे. नंतर अवनी म्हणत असते, अवनी आतमध्ये जायला निघते तेव्हा राजा म्हणत असतो, अहो बसा ना थोडा वेळ. ती म्हणत असते, अरे नाही आताच ना खूप झोप आली आहे. तर राजा अवनी निघून जाते, उठते ती घरामध्ये जायला आणि राजाकडे खूप निरखून बघत असते की राजा तू किती चांगला माणूस आहेस आणि दुसऱ्यांसाठी मदतीला धावून जातो. प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या हाकेला उभा राहतो. तो म्हणत असतो, बस झालं की आता माझं कौतुक, पण तुम्ही गेलाच नसता तर किती बरं झालं असतं. अवनी म्हणत असते, नाही रे मला जावंच लागेल. आणि किती दिवस मी तुमच्या घरामध्ये असे तुमच्यावर ओझं बनून राहणार आहे. आता राजा म्हणतो, मनातच बोलतो की तुम्ही आमच्या घरची लक्ष्मी आहात, आमच्यावर ओझं नाही. तर तुमच्यामुळे आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला आणि तुमच्यामुळेच आमच्या घराचं नावलौकिक झालं गावामध्ये. एवढ्या दिवस कुणीच आमच्या घराला विचारत नव्हतं, ते सगळेजण विचारायला लागले. आणि तुम्ही असं अचानक सोडून जाणार म्हटल्यावर माझ्या तर खूप जीवावर येते. आता ती निघून जाते घरामध्ये आणि राजा परत तो फूल बघून देवीकडे प्रार्थना करत असतो. देवी मला असं वाटतंय का गं, अवनी परत आमच्याच घरामध्ये येतील. मला ना आता परत एक होप जागी झाली आहे माझी. आणि राजाच्या नेहमी होप खूप मोठी तोप हे डायलॉग खूपच फेमस आहे. आणि तो जाताना अवनीकडेच बघत असतो आणि त्याला खरंच अशी आशा लागली आहे की अवनी खरंच परत येईल. आता अवनी त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या वस्तूंना अशी बघत असते की उद्या मी इथे नसणार, मला पण खूप सवय झाली आहे या सगळ्यांची. ते भावंडाकडे बघत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच यशोदा देवाकडे येऊन प्रार्थना करत असतो आणि म्हणतो, देवी आई अवनीला जर आमच्याच घरामध्ये राहायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं गं. आता बघ ना अवनी किती समंजसपणे सगळं हँडल करतात. आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला आणि आता ते हे घर सोडून जाणार. मला तर खूप जीवावर येतं आहे देवी आई, असं होऊ देऊ नको. परत ते आमच्या घरामध्ये थांबायला तयार होतील असं काहीतरी कर. पाण्या म्हणत असतो, काय झालं यशोदा? यशोदा म्हणत असतो, अरे काही नाही, असंच बोलत होतो मी. नंतर यशोदा म्हणत असतो की अरे पाण्या म्हणतो, अरे बघ ना ती पायली किती विचित्र आहे, कधी रूप बदलून येते, कधी का मला कॉलच काय करते, सारखं तिचं माझ्या मागेच लागलेली असते. गॅरेजवर काय नाटक करत असते, येऊन वेगवेगळे पेशाब घालून येते आणि मला ना ही बिलकुल आवडत नाही. धन्या म्हणत असतो, पाण्या किती लकी आहेस बाबा तू, ती मुलगी तुझ्यावर एवढी प्रेम करते आणि तुझ्या जागी जर दुसरा कुणी असता तर तिला डायरेक्ट घरामध्ये लग्न करून घेऊन आला असता. पाण्या म्हणत असतो, ए धन्या, लग्न करून घरात घेऊन यायला बघ ना आपल्या घराचा आहे का काही मेळ? घराच्या भिंती कशी तरी निघलेले, कलर नाही त्याला, नंतर छत गळतंय आणि इथे आपली सोय लागत नाही, दुसऱ्याचं कशाला आयुष्य बर्बाद करू रे. आणि धन्या म्हणत असतो, हे मला काही पटलं नाही, आपल्या घरामुळे कुणाचं आयुष्य बर्बाद झालं नाही. आता वहिनीच बघ, राजाने वहिनीला लग्न करून घरात घेऊन आला तरी त्या सुखाने राहता येत ना आपल्या घरामध्ये, पायलही राहील तशी. पाण्या म्हणत असतो, ते मला नको शिकू, मी काही तिला आणणार नाही, आपल्यामुळे उगाच मला दुसऱ्याचं आयुष्य खराब नाही करायचे. आता राजाला यशोदा म्हणत असतो, राजा काय झालंय, त्यांचं जाण्याचं निश्चित झालंय का? राजा म्हणत असतो, हो ना यशोदा, मला पण खूप इच्छा आहे की त्यांनी इथे थांबावं, पण त्या थांबल्या तर खूप बरं होईल ना. आता यशोदा म्हणत असतो, अरे मला पण तेच वाटतंय. राजाने आता ते सकाळी जाऊन त्या माणसाकडे काय खरं काय खोटं हे बघून आलेलं आहे.
त्यामुळे राजाला माहीतच असतं की आता ती अवनी परत इथेच येणार. आता अण्णा म्हणत असतो, काय काय बोलला तू माझ्या सुनबाईबद्दल? माझी सुनबाई लक्ष्मी आहे या घरची. आणि राजाला म्हणत असतो, अरे तू माझ्या लक्ष्मीला असं घरात एवढं घेऊन आलास, तिच्या मनाविरुद्ध काही करत नाही, त्यामुळे मला तुझा खूप अभिमान वाटतोय. आणि राजाच्या गालाला पकडून असं म्हणत म्हणत असतो की आय एम प्राऊड ऑफ यू राजा, तू माझी लक्ष्मी माझ्या घरामध्ये घेऊन आलात. तेव्हा राजा म्हणत असतो, काय माणूस आहे हा यशोदा. अण्णा खरंच ग्रेट आहात, पण यांना काहीच कळत कसं नाही रे. आणि यांचं सुरू असतं. तो म्हणत असतो, बघ माझी सुनबाई आल्यापासून किती डिसिप्लिन लावली आहे आपल्या घराला. बाहेर रांगोळी काढते, रांगोळीत रंग भरते, किती छान आपल्या घराला प्रसन्न करते. नंतर इकडे दत्ता आलेला असतो आणि दत्ता काका त्या महेशला फोन करतात आणि त्या महेशला म्हणत असतात, अरे तुझी बहीण ते केसचं काय झालंय? आता विवान पण महेश सोबत असतो. आता विवानला तर हवंच असतं की अवनीने इकडे यावं, महेशला त्यांना सगळ्यांनाच हवं असतं. तर तो दत्त्या म्हणत असतो की बघ बा त्या केसचं लवकर होईल, तर तुझी बहीण तिथे खूप रमायला लागली हळूहळू, आणि ती अशीच रमल्यावर परत येणं तिचं मुश्किल होईल. आता विवानचा चेहरा कसा तरी होतो. विवान म्हणत असतो, असं काही होणार नाही, आम्ही लवकरात लवकर वकील शोधतोय, आणि असं तू चुकूनही बोलू नकोस. दत्ता म्हणत असतो, अरे मला पण तेच हवंय की हे केसचा निकाल लागला पाहिजे, आणि तुमची बहीण तुमच्या घरी आली पाहिजे, आणि आमचं घर आम्हाला मिळालं पाहिजे. महेश म्हणत असतो, हा हा ठीक आहे ठेवा फोन. आणि तो दत्ता काका आता फोन ठेवून देतो. विमान आणि ते पण तिथे ज्या जागी अवनी राहायला चालली तिथे पोहोचणार असतात. इकडे यशोदा धन्याला बोलत असतो. धन्याला त्याने खूप छान साबुदाणा खिचडी बनवलेली असते. धन्या खातो आणि म्हणतो, यशोदा एवढी छान झाली आहे साबुदाणा खिचडी, आणि तू आता सिद्ध केलं, तुला खिचडी आणि उपमा सोडून साबुदाणा खिचडी खूप ग्रेट बनवता येते. आता अवनी पण सकाळी सकाळी आलेली असते आणि तो यशोदा म्हणत असतो, अवनी तुम्ही पण खाऊन घ्या ना थोडंसं. धन्या पण म्हणत असतो, वहिनी खा ना, आज एकादशी आहे आणि त्यामुळेच साबुदाणा खिचडी सगळ्यांनाच खावीच लागणार आहे. अवनी म्हणत असते, हो खाते मी. धनू तू खाऊन घे पहिले, नंतर मी खाते. आणि ती आतमध्ये जाते आणि यशोदाला म्हणत असते, यशोदा धन्याचं खाणं होऊ द्या, आणि त्याला तो बाहेर गेल्याच्या नंतर मी खिचडी खाते आणि मग लगेच निघते जायला. नंतर राजा पण तिथे येतो. राजा अपसेटच असतो, पण त्याला आतून खुशी पण झालेली असते की तो मालक फ्रॉड आहे. यामुळे पाण्या तिथे येतो आणि यशोदाने अवनीला खिचडी दिलेली असते खायला. ती म्हणत असते, पानू थोडं खाऊन घे ना. पाण्या म्हणत असतो, बरं खातो. वहिनी तुम्ही नाही खाणार आहात का? अवनी म्हणत असते, अरे खाणार आहे, पण आधी तुम्ही खाऊन घ्या ना, नंतर जेवते मी. पाण्या म्हणत असतो, वहिनी पण तुम्ही आल्यापासून आमच्या घराला अगदी घर पण आलं, आणि किती छान रांगोळी काढली हो तुम्ही. त्या रांगोळीतले रंग बघून असं प्रसन्न वाटतंय, आणि आता रोजच असं बघायला भेटलं तर खूप बरं होईल. राजा म्हणत असतो, हेच तर नाही होणार ना. आता धन्या तिथे येतो. धन्याची एक्झाम असते, त्यामुळे तो सगळ्यांच्या पाया पडत असतो. अवनीला म्हणत असतो, वहिनी तुमच्या पण पाया पडतो. अवनी म्हणत असते, नको नको धनू. तो म्हणत असतो, अहो तुम्ही आमच्या आईसारख्याच आहात. तुम्ही घरात आल्यापासून आम्हाला किती शिस्त लावली. सकाळीच उठायचं, अभ्यास करायचा. हो तुम्हाला सांगतोय, आजपर्यंत मी पेपरमध्ये जायच्या आधी काहीच अभ्यास करत नव्हतो, पण तुमच्यामुळे मला खूप काही शिकायला भेटलं. त्यामुळे मला तुम्हाला नमस्कार करू द्या. अवनीच्या तो पाया पडतो आणि निघतो जायला. राजा म्हणत असतो, किती किती आपलंसं केलं यांनी आमच्या घराला, आणि परत अवनी आमच्या घरीच आली पाहिजे. आता अवनीचं नशीब तिला परत इथे घेऊनच येणार आहे, कारण ते म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात, तशी अवनी आणि राजाची गाठही स्वर्गात जुळालेली आहे. त्यामुळे ती कुणीही तोडू शकत नाही. आता यशोदा खूप खुश असतो, पण त्याला आतून खूप गिल्टी वाटत असतं की अवनी खरंच जाते का, आणि आपल्या घरातला सोडून गेल्याच्या नंतर आपल्या घराची परिस्थिती पहिल्यासारखी व्हायला नको असं वाटत असतं. आता अवनीला पण यांचा लढा लागल्यामुळे अवनीचा काही पाय निघत नाही आहे घरातून, पण ती जड अंत करणारे निघत असते. आणि यशोदाला म्हणत असते, यशोदा तुम्ही सगळ्यांनी मिळून मला जो जीव लावलाय ना, मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि तुमच्या घरामध्ये जी कुणी बाई लग्न करून येईल किंवा सून म्हणून येईल,
ती स्वतःला खूप लकी समजेल आणि खूप नशिबवान असेल. एवढी जीवाला जीव देणारी माणसं या घरामध्ये आहेत. प्रत्येकाच्या संकटात अगदी ठामपणे पाठीमागे उभे राहतात न डगमगता. आणि असं घर भेटणं म्हणजे खूपच नशीबवान आहे असंच म्हणावं लागेल. आता यशोदा म्हणत असतो, अहो तुम्ही पण नशीबवानच आहात, पण तुम्ही आमच्या घरात थांबायलाच तयार नाही, त्याला आम्ही काय करणार. आता राजा बॅग वगैरे उचलतो, अवनीला बाहेर जातो. अवनी त्या झाडाला वगैरे स्पर्श करत असते. तिला पण त्या आपलं असल्यासारखं फील होतंय. आणि ती जेव्हा या घरामध्ये आली होती ते सीन फ्लॅशबॅक केले आहेत. आणि तिला परत असं वाटतं की जेव्हा मी लग्न करून आले तेव्हाच असं वाटलं होतं हे घर किती मायेनं भरलेलं आहे. या घराच्या भिंती जरी व्यवस्थित नसल्या तरी हे घर माणसांनी उभं राहिलं आहे मला तेव्हाच कळालं होतं. आता ती जात असते तेव्हा यशोदाला पण खूप वाईट वाटतं. राजा म्हणत असतो, चला मग आता. आता ही सुलू आत्याला खूप आनंद होत असतो. सुलू आत्या दरवाजा उघडून बघत असते आणि अवनी बाय बाय करत असते. नंतर ती या घराची दृष्ट काढते. आता सुलू म्हणत असते, अरे जा जा पटकन जा. इकडे लगेच ती रूममध्ये येते आणि त्या दत्ता काकाला फोन करते की ऐ त्या धांगटांची सून निघाली बरं का घरातून बाहेर. तो म्हणत असतो, अरे वा किती छान न्यूज दिली. आणि तो अण्णा आहे का ग तिथे बघायला. तुला म्हणत असते, अरे नाही ना, तो घरी नाही, नाहीतर त्याचा व्हिडिओ काढून पाठवला असता मी तुला की कसा चेहरा झालाय त्याचा. तो दत्ता काका म्हणत असतो, अगं ते तर ठीकच आहे, पण तू ना आता जी बातमी दिली ती अशीच खरी होऊ दे, किंवा त्याची सून त्याच्या घरामध्ये परतच यायला नको, असं काहीतरी व्हायला हवं. आता राजा आणि अवनी पोहोचतात त्या मालकाच्या घराकडे. आता राजाला माहीतच असतं तो मालक फ्रॉड आहे आणि अवनी परत येईल या हिशोबाने तो तिथे थांबलेलाच असतो. नंतर अवनी ती बॅग म्हणत असते, दे आता राजा आणि जा तू घरी. तू जे माझ्यावर उपकार केले आहे ते मी कधीच विसरणार नाही. राजाला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, हे मंगळसूत्र काढू का. राजा म्हणत असतो, नको ना, कशाला काढताय. आणि तुम्ही असं सांगितलंय ना त्याला की तुमचा नवरा आहे, फॉरेनमध्ये राहतोय, आहे ना मग तुमचा नवरा. आता राजा स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणत असतो. ती म्हणत असते, हो बरं राहू देते. आता राजाला आनंद वाटतो तिने मंगळसूत्र काढलं नाही त्यामुळे. आणि ती म्हणत असते, दे आता बॅग. ती बॅग घेते आणि राजाला मागे बाय बाय करत समोर जाते. तिथे गेल्याच्या नंतर पुढील भागामध्ये दाखवलं आहे की अवनी तो मालक फ्रॉड निघाल्यामुळे आता परत राजाच्या गाडीवर बसते आणि राजाला कळतही नाही ती मागच्या मागे कुठे उतरून गेली. तर तिला एक पालखी सापडते आणि ती वारकरी मंडळांसोबत ती चालत असते. ती तिथे उतरते आणि म्हणते, आता विठू माऊली जिथे मला घेऊन जाईल तेच